नमस्कार, गीताज वेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण नागपंचमी विशेष मस्त अशा हळदीच्या पानातल्या पातोळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि आता त्यातच 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे। तर इथे साजूक तूप गरम करून झाले की यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आहे। तर इथे तूप गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे। तर इथे मी 2.5 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। तर आता इथे हा 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे। आपल्याला याच्यातला थोडासा ओलावा जावा यासाठी हा परतून घ्यायचा आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। तर इथे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। तर 2.5 वाटी खोबऱ्याला 1.5 वाटी गूळ हे योग्य प्रमाण आहे। आता गूळही यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर इथे गूळ छान असा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर आता इथे थोडंसं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकायची आहे। तर इथे मी 1 चमचा वेलची पूड आणि त्यातच जायफळ टाकलेलं आहे। आता हे जायफळही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे सारण परतून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे खाली करपणार नाही। आता इथे 2 ते 3 मिनिटं परतून झाले। हे मिश्रण छान घट्टही झालेलं आहे, जास्तही घट्ट करायचं। आता त्याच कढईत पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर पाव चमचा मीठ घातलं आहे आणि आता 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि आता इथे या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। तर इथे पाण्याला उकळी आली आहे। आता गॅस पूर्णपणे स्लो करायचा आणि यातच तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर 1 वाटी पाणी घेतलं त्यासाठी 1 वाटीच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता हे तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच यावर आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। तर हे छान असं मिक्स करून झाले। आता यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात आणि ह्याला 5 मिनिटं वाफ काढून घेऊयात। तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची हे लक्षात ठेवा। तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण हे झाकण काढूयात। तर तुम्ही पाहू शकता हे छान असं वाफवलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटांसाठी ह्याची वाफ मुरून द्यायची आहे। तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण यावरलं झाकण काढून हे सर्व मिश्रण एका परातीत काढून घ्यायचे। आता हे सर्व मिश्रण एका परातीत काढल्यानंतर आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी एका पेल्याच्या साहाय्याने किंवा तांब्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने पेल्याने हे रगडून पीठ छान असं मऊसूत करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पेल्याने छान असं हे मऊसूत करून झालेलं आहे। आता आपण थोडासा पाण्याचा हात लावून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे।
तरी ते पाहू शकता पाण्याचा हात लावून हे पीठ छान व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. आता याला थोडंसं तूप लावून हे पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे. तूप लावून मळल्यामुळे हे पीठ छान असं मऊसूद होतं. आता आपण याच्या पातोळ्या करून घेऊयात. तर इथे एखादा छोटासा उंडा घेऊन ह्याला छान असं हातावर गोल करून घ्यायचं आहे. आणि आता हा उंडा केळीच्या पानावर आपल्याला थापून घ्यायचा आहे. तर केळीचं पान घेताना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि आता हा उंडा ह्यावर ठेवून हा थापून घ्यायचा आहे. थोडासा पाण्याचा हात लावून थापून घ्या, त्यामुळे व्यवस्थित थापलं जातं. आता हे सर्व बाजूने व्यवस्थित एकसारखं थापून झालं की यावर तयार केलेलं सारण ठेवायचं आहे. तर साधारण 1 ते 2 चमचे इतकं सारण यावर ठेवायचं आहे. तर इथे हे सारण अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून हे एकसारखं करून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने पान उभं ठेवल्यावर हे सारण आपल्याला आडव्या पद्धतीने करून ही पातोळी दुमडून घ्यायची आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही पातोळी आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि याच्या कडा व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्यात. तर इथे ही पातोळी आपली मस्त अशी बनून झाली आहे. अशाच पद्धतीने सर्व पातोळ्या बनवून घ्यायच्यात. तर इथे सर्व पातोळ्या करून झालेल्या आहेत. आता आपण या वाफायला ठेवूयात. तर त्यासाठी गॅसवर 1 तांब्या पाणी भांड्यात ठेवलेलं आहे. तर हे पाणी गरम झालं की आपल्याला यावर हे जाळीचं दुसरं भांडं ठेवायचं आहे. आणि आता ह्या तयार केलेल्या पातोळ्या यामध्ये ठेवायच्यात आणि 10 ते 15 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून ह्या वाफून घ्यायच्यात. तर इथे या पातोळ्या यामध्ये सर्व अशा ठेवून झालेल्या आहेत. आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 15 मिनिटं ह्या वाफून घ्यायच्या आहेत. तर इथे 15 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त अशा पातोळ्या शिजलेल्या आहेत. मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. तर आता ह्या आपण एका ताटात काढून घेऊयात. शिजलेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊयात. तर आपण ह्या पातोळ्या आता एका ताटात काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा ह्या वाफवल्या गेलेल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण या पानातून ही पातोळी बाहेर काढली आहे. किती मस्त अशी ही पातोळी निघाली आहे आणि किती छान अशी चकाकी आली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पातोळ्या काढून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या सर्व पातोळ्या छानपैकी झालेल्या आहेत आणि आता या सर्व काढून घेतलेल्या आहेत.
तर ह्या मस्त गरमागरम सर्व करायला घेऊयात. तर आता या तयार झाल्यावर यावर मस्त अशी तुपाची धार टाकून घ्यायची. त्यामुळे ह्या खायला खूप छान अशा लागतात. तर अशा आपल्या ह्या गरमागरम मस्त अशा खमंग खुसखुशीत पातोळ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.